नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तळकर यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आता आपण बघू शकतो आपलं हे जे लोडिंग चालू आहे ते सदाबहार पेरूचं लोडिंग चालू आहे। आता सदाबहार पेरू काय असतो, त्याची लागवड अंतर किंवा उत्पादन काय बेस आहे आणि तसेच आपल्याला ह्याच्यावर पडणारी रोगराई असेल किंवा लागवड कशी करायची, लागवड करत असताना आपल्याला काय गोष्टी वापरायच्या आहेत काय नाही, या सर्व डिटेल आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला डेली अपडेट मिळत जातात। आणि आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात 35 एकरात शासन मान्यता जवळजवळ 1982-83 पासून आपली ही जी नर्सरी आहे 40-42 वर्ष जुनी नर्सरी आहे। खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे। आणि आपल्या ह्या चॅनलवर आपल्या नर्सरीमध्ये जे काय लोडिंग असेल किंवा रोपं भरणी असेल, रिबॅगिंग बॅगिंग असेल किंवा इतर काही जी कामं चालतात आपल्या नर्सरीच्या रिगार्डिंग, ती सर्व आपल्याला ह्या चॅनलवर पाहायला मिळत असतात। आणि हे आपल्याला सर्व घर बसल्या मिळत असते। त्यासाठी फक्त शेतकऱ्यांना चॅनलला एक वेळ सबस्क्राईब करायचं आहे आणि दररोज आपल्याला ही अपडेट घ्यायची आहे। जे शेतकरी प्लॅनिंगमध्ये असतील कोणत्याही प्लांटेशनच्या, तर त्यांना हे असं जे रेग्युलर आहे ज्या गोष्टी ते बघून कॉन्फिडन्स येत असतो। आता बऱ्याच वेळा माझे शेतकरी व्हिडिओ पाहत असतात, गेली वर्ष 2 वर्ष व्हिडिओ पाहून मग नियोजन करत असतात। तर अशा पद्धतीने आपल्याला हे मदत होणार आहे ह्या चॅनेलद्वारे। तर आता जास्त वेळ न घेता आपण आता जो आपला टॉपिक आहे सदाबहार पेरू, तर आता बघू शकतो आपण सदाबहार पेरू जो आहे तो त्याच्या नावामध्ये सदाबहार, बहार म्हणजे आपण जी फळं फुलं येतात त्याला बहार म्हणतो, आणि सदा म्हणजे नेहमी येणारं किंवा वर्षभर असं येणारं, ह्याला बारमाही पेरूसुद्धा आपण म्हणतो। आतनं हा गुलाबी पेरू येतो आहे आणि चवीलासुद्धा गोड आहे, बीचं प्रमाण कमी असतं। तर ह्या जातीचं हे वैशिष्ट्य आहे। आणि आपण लागवड अंतर म्हटलं तर 8x6, 10x5 किंवा वेगवेगळ्या आपल्या प्लॉटच्या लांबी रुंदीनुसार याचं नियोजन करू शकतो आहे। आणि एकरामध्ये 1000 रोपं म्हटली तर आपण याची लागवड करू शकतो आहे। आणि उत्पादन म्हटलं तर आपल्याला 6 ते 8 महिन्यामध्ये याचं उत्पादन चालू होतं आहे। कारण सध्याची स्टेजमध्ये 1-1.25 फूट 1.5 फुटाचे जे प्लांट्स आहेत त्यालासुद्धा आपण बघू शकतो की फ्लावरिंग फ्रुटिंग चालू झालेलं आहे। आणि ही पूर्णपणे क्लोनची रोपं आहेत। आता ही कोकोपीटमध्ये रोपं आहेत। आता आपण ही खराब झालेलं रोप आहे पण बघायला काय हरकत नाही, हे पूर्णपणे कोकोपीटमधलं असं रोप आहे। आणि आपण रोपं भरत असताना सॉर्टिंग जे आहे ते करून रोपं भरत असतो। आता प्लॉटवरून जिथं रोपं येत आहेत त्या प्लॉटवर सुद्धा सॉर्टिंग केलं जातं आहे। आणि इथं आपण परत भरत असताना जर रोप खराब असेल तर ते आपण बाजूला काढतो आहे। तर अशा पद्धतीनं ही क्लोनची रोपं आहेत, त्यामुळं वाढ फास्ट राहत्या। ह्याला लावल्यानंतर 1-1.5-2 महिन्यामध्ये छाटणी, त्यानंतर रेग्युलर छाटणी असेल हे करायचं आहे आपल्याला। तत्पूर्वी शेतकऱ्यांनी लावत असताना सेंद्रिय खत किंवा गांडूळ खत, लेंडी खत, कोंबडी खत असं कोणत्याही प्रकारचं ऑर्गॅनिक खत आहे ते एक वापरायचं आहे। त्याबरोबर थायमेट किंवा फॉरेट, निंबोळी पेंड असं टाकून रोप लावायचं आहे। लावत असताना मीठ किंवा रासायनिक खताचा वापर करायचा नाही। आणि लागवड अंतर तर तुम्हाला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने करायचं आहे। ट्रॅक्टरनं सरी मारूनसुद्धा आपण ह्याचे प्लांटेशन करू शकतो, याला आपल्याला मोठे खड्डे घ्यायची आवश्यकता नाही। आणि रोप लावल्यानंतर आपल्याला 2-8व्या दिवशी आळवणी, त्यामध्ये ह्युमिक ॲसिड 98% घ्या, शक्यतो कोणत्याही कंपनीचं घेतलं चालेल, पण ते मुळी सुटण्यासाठी खूप उपयुक्त असते। त्यानंतर 1261 की जे आपल्याला फांदी वाढण्यासाठी मदत होते। आणि त्याबरोबर ब्ल्यू कॉपर किंवा 22 घेऊ शकता बुरशीनाशक, कारण आता पावसाच्या सीझनमध्ये शक्यतो आपण प्लांटेशन करत असतो किंवा इतर वेळेस जरी करत असलो तरी बुरशी वगैरे लागू नये यासाठी आपण ही काळजी घ्यायची आहे। तर ह्या तिन्ही घटकांचं मिश्रण करून पाण्यामध्ये आपल्याला ही आळवणी करायची आहे। आळवणी म्हणजे थोडक्यात इंग्लिशमध्ये आपण डायल्यूशन म्हणतो, मिश्रण थोडक्यात। आणि 2-8व्या दिवशी आळवणी झाल्यानंतर दर 15 दिवसाला आपल्याला कीटकनाशक, बुरशीनाशक आणि युरिया रेग्युलर आपला जो असतो ते मिक्स करून फवारणी घ्यायची आहे। कारण ह्याच्यावर मिलीबग असेल किंवा मावा कोणत्याही प्रकारचा असेल किंवा पान खाणारी आळी असेल तर यापासून याचं संरक्षण होण्यासाठी आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे। ते आपण दर 15 दिवसाला घ्यायची आहे। घेत असताना शक्यतो जर आपण अमावस्या पौर्णिमेच्या
त्या पिरियडमध्ये जर घेतली तर बरं होतं. फॉर एक्झाम्पल जर अमावस्या 3 तारखेला आहे तर आपण 1, 2 किंवा 3 किंवा त्याच्यापुढं 4 किंवा 5 तारखेला असं फवारणी घ्यायची आहे त्या 5 दिवसामध्ये, कारण त्यावेळेस किडीचं संक्रमण जास्त होत असते आणि त्यावेळेस आपल्या झाडांना प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यासाठी फवारणी घ्यायची आहे. जर अमावस्या पौर्णिमेला जमत नसेल तर कोणत्याही 15 दिवसाच्या पिरियडनं घेऊ शकताय. आणि गॅप पडल्यानंतर जर प्रॉब्लेम वाटत असेल फवारणी न केल्यामुळे तर आपण 8 दिवसाच्या गॅपनं 2 वेळा फवारणी केली तरी चालते. तर हे कन्सल्टिंगचा जो भाग असतो ॲक्च्युली तो आपण शेतकऱ्यांना रोपं घेतल्यानंतर देतो आहे. आता आमचं हे जे लोडिंग चालू आहे ते जळगाव, चोपडा आणि धुळ्यासाठी जे चालू आहे ते नियोजन चालू आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये जास्त आपण ती माहिती न घेता महत्त्वाचं जे आपलं पेरूबद्दलची जी माहिती आहे ती आपण घेतो. आता पेरूमध्ये आपल्याला हा सदाबहार झाला, त्यानंतर तैवान असेल, लखनौ, VNR, ललित असे वेगवेगळ्या जातीचे आपल्याकडं रेड डायमंडसुद्धा आहे. पण सदाबहार हा पेरू सगळ्यात जास्त उत्पादन देणारा, तैवान पिंकपेक्षाही जास्त उत्पादन देणारा असं हे पुढचं वर्जन आहे तैवान पिंकचं. कारण याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी 30-35 किलो, जास्तीत जास्त 50-60 किलो म्हटलं तरी वर्षाकाठी आपल्याला पेरू मिळणार आहे. आणि पेरूचा जर दर म्हटला तर आता सध्या तर मार्केटमध्ये शेतकऱ्याकडून 50-60 रुपयाने घेतला जातो आहे, पण हा दर नेहमी राहत नाही. कमीत कमी 20 रुपये रेट राहतो, जास्तीत जास्त 50-60 रुपये हा रेट राहतो. कारण आता मार्केटमध्ये 100 रुपये, 125 रुपये किलो रेट चालू आहे. त्यानुसार हे रेटचं कमी जास्त राहतं आहे. आता शेतकऱ्यांना जसं सांगितल्याप्रमाणे खड्डे न घेता सरीमध्ये रोप लावू शकतो आहे. रोपं टिश्यू कल्चर क्लोनचे आहेत. त्यानंतर खत लावत असताना कोणतं खत टाकायचं आहे आळवणीसाठी, त्यानंतर छाटणी झालं, फवारणी झालं. आता यानंतर आपल्याला 3 ते 4 महिन्यानंतर बेसल डोस असतो. तर किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली पहिली 4 महिने जी खतं असतात ती रिंग पद्धतीने आपल्याला DAP किंवा 10-26-26 युरिया अशी रिंग पद्धतीनं खतं द्यायची आहेत झाडाच्या वाढीसाठी. आणि त्यानंतर आपल्याला रेग्युलर खतं न टाकता आपण 6 महिन्यानंतर शक्यतो 3 ते 4 महिन्यातून बेसल डोस टाकू शकतो. ह्या बेसल डोसमुळे आपल्याला सारखी खतं टाकावी लागत नाहीत आणि आपल्याला रिझल्ट चांगला येतो. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्यावेळेस बाग धरणार आहे त्याआधी आपल्याला थोडासा ताण दिला तर ह्याला लगेच कळी यायला मदत होते. त्यानंतर त्याची छाटणी असेल, फवारणी असेल बोर्डोची, किंवा फळाची वाढण्यासाठी, फळ-फूल वाढण्यासाठी 052-34 असेल किंवा 13-40-13 असेल याची आपल्याला फवारणी असेल किंवा खतं ड्रीपनं सोडायची असतात. तर आता हे एका व्हिडिओमध्ये सगळं सांगणं शक्य नसते, कारण आपण ज्यावेळेस रोपं देतो आहे त्यानंतर आपलं हे कन्सल्टिंग कंटिन्यू राहत असते. शेतकऱ्यांनी त्यासाठी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे. आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि कोणत्या प्रकारचं प्लांटेशन असू द्या, कारण आपली नर्सरी ही 35 एकरामध्ये 40 वर्ष जुनी आणि सर्व प्रकारची फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची रोपं देणारी आपली अशी ही जी नर्सरी आहे. आता आपण हे थोडंसं नर्सरी व्ह्यू बघणार आहोत आता. तर अशा पद्धतीनं आपलं जे काम चालू आहे ते 12 महिने काम चालू असतं आहे. सिजनेबल अशी नर्सरी नाही. आता बघू शकतो आमचं आता हे जे इकडं जे नियोजन चालू आहे आता असं हे काम कंटिन्यू चालू असतं आहे. आणि सर्व प्रकारची फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स आपल्याकडे उपलब्ध असतात. खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिला जातो आहे. तरी जास्त वेळ न घेता ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद. आपला दिवस शुभ असो.